जर स्पेलिंगचं ऑब्झर्वेशन केलं तर मग तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की बॉयज म्हटलं तर मला फक्त वायच्या समोर एस लावायचा असतो. बेंचेस म्हटलं तर मला इथे ES दिसतो आणि लिव्हजेस म्हटलं तर इथे VES दिसतो. तर असं का आहे? का बरं या स्पेलिंगमध्ये फरक आहे? तर याचे जे काही रूल्स आहेत त्या रूल्सप्रमाणे आपल्याला याचं सिंग्युलरचं प्लुरल बनवता येतं. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे नेमके रूल्स कुठले आहेत आणि या रूल्सनुसार आपल्याला त्या शब्दाचं कसं प्लुरल बनवायचं आहे, ES लावायचं आहे की VES लावायचं आहे की S लावायचं आहे हे जाणून घेणार आहोत. आणि जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवा. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. रूल फर्स्ट, ॲड S टू मोस्ट नाउन्स. सामान्य शब्दांना शेवटी S लावून प्लुरल बनवतात. याचे एक्झाम्पल्स बघायला गेलो तर बुक, बुक्स, पेन, पेन्स, गर्ल, गर्ल्स. आता या ठिकाणी आपण या स्पेलिंगच्या शेवटी शब्दांना S लावलेला आहे आणि याचं प्लुरल केलेलं आहे. सेकंड रूल, ॲड ES टू नाउन्स एंडिंग इन S, SH, CH, X or Z. आता या ठिकाणी शेवटी S असेल, SH असेल, CH असेल, X असेल, Z असेल असे जर शब्द असेल तर त्यांना ES लावून त्याचं प्लुरल बनवलं जातं. फॉर एक्झाम्पल बस, बसेस. या ठिकाणी आपण ES लावलेला आहे. बॉक्स, बॉक्सेस. शेवटी X आहे, Xच्या समोर आपण ES लावलेला आहे. वॉच, CH आहे, वॉचेस. आणि डिश, डिशेस. या ठिकाणी आपण प्लुरल बनवण्यासाठी ESचा यूज केलेला आहे. थर्ड रूल बघू. रूल 3, चेंज Y टू IES इफ अ कॉन्सोनंट कम्स बिफोर Y. जर Yच्या आधी कॉन्सोनंट असेल तर Yला काढून IES लावतात. फॉर एक्झाम्पल बेबी, बेबीज, लेडी, लेडीज, सिटी, सिटीज. आता या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे की वायच्या आधी कॉन्सोनंट असेल तर Y काढतात. मग आता कॉन्सोनंट म्हणजे काय? तर अल्फाबेटमध्ये वॉवेल जे असतात ते 5 असतात. AEIOU. आणि या 5ला वगळून 5 व्यतिरिक्त जे काही अल्फाबेट आहेत त्यांना कॉन्सोनंट म्हणतात. ते आपल्याला पाहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला वायच्या आधी जर कॉन्सोनंट असेल तर Y काढून IES लावून प्लुरल करायचं आहे. पण जर वायच्या आधी वॉवेल असेल म्हणजेच AEIOU यापैकी एक असेल तर S लावतो. फॉर एक्झाम्पल बॉय, बॉयज, की, कीज. नेक्स्ट रूल. रूल नंबर 4, वर्ड्स एंडिंग इन F or FE ऑफन चेंज टू VES. शेवटी F किंवा FE असेल तर अनेकदा VES मध्ये बदलतात. एक्झाम्पल लीफ. आता या ठिकाणी शेवटी F आहे तर F काढून आपल्याला त्या ठिकाणी त्याचं कन्वर्शन VES मध्ये करायचं आहे. इन्स्टेड ऑफ F वी राईट VES. नाईफ, नाईव्ज, वाईफ, वाईव्ज. काही अपवाद या रूलनुसार F आणि FE असलं तर त्या ठिकाणी F काढून VES लावतात. पण या रूलला काही अपवाद शब्द आहेत ते म्हणजे रूफ, रूफ्स आणि चीफ, चिप्स. रूल नंबर 5, इरेग्युलर प्लुरल्स. शब्द जे नियमानुसार प्लुरल होत नाही. काही शब्दांचे प्लुरल वेगळ्या प्रकारे होतात ते लक्षात ठेवावे लागतात. फॉर एक्झाम्पल मॅन, मेन, वुमन, वुमेन, चाइल्ड, चिल्ड्रन, फूट, फीट, टूथ, टीथ, माउस, माइस.
रूल नंबर 6, सेम वर्ड फॉर सिंग्युलर अँड प्लुरल. आता असे काही शब्द आहेत जे सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही सारखेच राहतात. ते शब्द कुठले आहेत बघू. शीप, शीप. डिअर, डिअर. फिश, फिश. परंतु काही वेळा फिशेसही वापरले जाते. वेगवेगळ्या जाती असतील तेव्हा फिशेस वापरल्या जातं. यामध्ये आपण एक नोटीस केलं की सिंग्युलर आणि प्लुरल जे वर्ड आहेत त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. रूल नंबर 7, कंपाऊंड नाउन्स मुख्य शब्द प्लुरल करायचा. म्हणजे दोन शब्दांचं मिश्रण असलेला शब्द त्यात मुख्य नामाला प्लुरल करा. दोन शब्द जर एक शब्द दोन शब्दांचं मिश्रण असेल तर त्यात जो मुख्य नाम आहे त्याला प्लुरल करायचं आहे. एक्झाम्पल्स, ब्रदर इन लॉ. या ठिकाणी जो मुख्य शब्द आहे ब्रदर्स त्याला आपल्याला प्लुरल करायचं आहे ब्रदर्स इन लॉ. पासर बाय या ठिकाणी पासर्स बाय. वी मेक प्लुरल्स ऑफ these words in this way according to rule. ब्रदर इन लॉ. या ठिकाणी जो मुख्य शब्द आहे ब्रदर्स त्याला आपल्याला प्लुरल करायचं आहे ब्रदर्स इन लॉ. पासर बाय या ठिकाणी पासर्स बाय. वी मेक प्लुरल्स ऑफ these words in this way according to rule. रूल्स फॉर सिंग्युलर अँड प्लुरल इन इंग्लिश. आपण आता जो व्हिडिओ बघितला त्यामधले जे रूल आहेत ते आपण इथे टेबल फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवण्यासाठी परत एकदा बघणार आहोत, रिवाईज करणार आहोत. रूल फर्स्ट, ॲड एस टू द मोस्ट नाउन. या ठिकाणी बुक, बुक्स हे एक एक्झाम्पल आपण बघितलं. यानंतर जो दुसरा रूल आहे त्यामध्ये ES लावायचा आहे. तर त्या ठिकाणी त्याचे एक्झाम्पल बघितले. बस, बसेस, बॉक्स, बॉक्सेस. नेक्स्ट जो रूल आहे तो आहे चेंज Y टू IES इफ अ कॉन्सोनंट कम्स बिफोर Y. त्यामध्ये बेबी, बेबीज हे एक एक्झाम्पल आहे. यानंतर नेक्स्ट रूलमध्ये आपण इरेग्युलर प्लुरल बघितले. इरेग्युलर प्लुरलमध्ये मॅन, मेन, वुमन, वुमेन आणि सेम वर्ड्स फॉर सिंग्युलर अँड प्लुरल यासाठी शीप हे जसंच्या तसंच राहतं. डिअरसुद्धा जसंच्या तसंच राहतं. काय मग विद्यार्थी मित्रांनो, सिंग्युलरचं प्लुरल कसं करायचं याविषयीचे रूल्स लक्षात आले ना. आणि आता यानंतर आपल्याला जेव्हाही काम पडेल सिंग्युलर तो प्लुरल करायचं त्यावेळेस आपला ज्या मिस्टेक आहे त्या होणार नाहीत. आय होप तुम्हाला चांगल्या प्रकारे सिंग्युलर प्लुरल हा पाठ समजला असेल. थँक्स फॉर वॉचिंग.